नमस्ते मित्रमैत्रिणींनो, आपण आज काय करतोय बघा. इकडे दाखवा. आपण परवा जी बासुंदी केली होती ना, जे खवा ओरिजिनल खवा आणला होता, बासुंदी केली होती, तर तिथं असा गोळा 1 किलो 2 किलो 5 किलो 10 किलो असा पेड्यांचा तयार पेड्यांचा गोळा मिळतो. तर तोही आम्ही आणलाय आणि त्याचे आता पेढे बनवतोय. ह्याचीच आम्ही छानशी ह्याची बासुंदी केली होती खव्याची, आणि ह्याच्यामध्ये सर्व मिक्स असलेला हा ओरिजिनल पेड्याचं तयार आहे. हे त्याचे आम्ही पेढे बनवतोय. आता थोड्या वेळाने आणखीन एक पदार्थ बनवणार आहोत आपण, तो तुम्हाला बघायला मिळणारच आहे. आता हा पदार्थ हाताने बनवलेले पेढे सगळ्यांना उद्या सकाळी खायला मिळणार आहेत, सगळ्या आजी आजोबांना. दिवसभर कामांची धावपळ गडबड असते, त्यामुळे आता संध्याकाळ झाले, रात्री 10:30 वाजलेत, पण आमचं काम काही संपत नाही. आमचं काम चालूच आहे, कारण परत सकाळी सकाळी जमणार नाहीये. हे बघा, छान पेढा बनवलाय असा. तुम्ही जर बघितलं तर छान पेढा आहे. सांग. नमस्ते नमस्ते मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला मी मगाशी म्हणलंच एक पदार्थ बनवते, दुसरा पदार्थ बनवणार आहे. तर हा बघा काय असेल सांगा बरं हा पदार्थ. तुम्ही सांगू शकता हा काय पदार्थ असेल? जाऊ द्या, मीच सांगते तुम्हाला. आपण जो खवा आणला होता त्या खव्याचे आपण गुलाबजाम बनवणार आहे. सगळ्या आजींसाठी, आजोबांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी, इथं जे जे कोणी आहेत त्या सगळ्यांसाठी आपण छानसे ओरिजिनल प्युअर खव्याचे गुलाबजाम बनवणार आहोत. रात्र झालीये, परंतु दिवसभर एक झालं की एक काम सुरू असतं, आणि मग 2 दिवस झालं म्हणजे परवा आल्यानंतर बासुंदी बनवली. आपण ह्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकलाय, कारण खव्याचे डायरेक्ट गुलाबजाम होऊ शकत नाहीत, म्हणून आपण थोडासा त्याच्यामध्ये मैदा टाकून हे एकजीव करतोय, मिक्स केलाय. असं असतं आमचं, प्रेमाने खाऊ घालणं, प्रेमाने बनवणं, उशीर होऊ लवकर होऊ. खरं तर हे दुपारी बनवायचे होते, पण ते वेळच नाही झाला. एक काम झालं की दुसरं दिवसभर बिझीच. आता संध्याकाळ झालीये, रात्र झालीये, संध्याकाळ सुद्धा नाही. रात्रीचे वाजलेत 11:15. तिकडे दाखवा. रात्रीचे 11:15 वाजलेत आणि गुलाबजाम बनवणं चालू आहे. पुरत नाहीत, कमीत कमी 2 वेळेला तरी खायला छानसे पुरले पाहिजेत. कसं आहे, एका दिवशी बासुंदी खाऊ घातली, त्यांना छान वाटलं. आज आता हे तयार पेड्यांचं आणलं होतं, त्याचे पेढे बनवलेत. ह्याच्यात आणखीन थोडंसं ठेवलंय, ह्याची पण बासुंदी बनवणार आपण. आणि हे सगळं खवा होता, तर ह्या खव्याचा आपण छानसे गुलाबजाम बनवणार आहे. या 2 दिवस ते छान मुरतील, म्हणजे सलग गोड पण देत नाही आपण, पण खाऊ पण घालतो. असं थोडंसं मध्ये मध्ये ब्रेक घेऊन
आता एकीकडे आपण पाकाचं पण तयारी करणार आहे थोड्या वेळाने. आता आपण करतोय गोल गोल गुलाबजाम. हे बघा, छान मस्त गुलाबजाम झालेत. छान जोर लावून हे करावं लागतात, म्हणजे मऊ मऊ गोल होतात, त्याच्यातलं हे राहत नाही, असं फाटल्या फाटल्यासारखं दिसत नाही. मित्र मैत्रिणींनो, तुम्ही बघतच असाल, हे बघा एवढे गुलाबजाम झालेले आहेत, परात भरून झालेत. आता ते तळल्यावर ही परात भरून होतील असं मला वाटतंय. आपण बघूच थोड्या वेळाने. हे बघा, हे बघा असे गुलाबजाम झालेले आहेत. चला आता आपण जाणार आहोत किचन मध्ये. स्वयंपाकघरात जाऊया आणि आपण गुलाबजाम तळू. चला. बाई, पायाला मुंग्या आल्या. मैत्रिणींनो, इकडे पाक करायला ठेवलाय आपण, आणि आता आपण इकडे गुलाबजाम तळणार आहोत. एक बघूया तळून. हा, तेल गरम झाले. म्हणतो ना, सगळ्या गोष्टी करताना जीवाचं रान करावं लागतं, ते असं. किती वाजले ह्याचं भान ठेवता येत नाही. मला आता झोप लागली, मी झोपते असं म्हणता येत नाही. मी दमलीये असं म्हणता येत नाही. मैत्रिणींनो, तुम्ही बघालच, असे सुंदरसे गुलाबजाम झालेले आहेत. खूप गरम होते रात्री, परंतु असं घामाघूम झाल्यासारखं होते. पाक करायला ठेवलाय आपण, मोठं पातेल आहे, पातेल्यात पाक करायला ठेवलाय.
मंद आचेवर आपण तळत आहोत गुलाबजाम रात्रीचे 11:15 वाजता. आता छान गुलाबी कलरचे गुलाबजाम झालेत. आता आपण तरीही ठेवणार आहोत थोडं, कारण पाकात टाकले ना की मग ते पांढरे पांढरे पडतात आणि असं वाटतं की कच्चे आहेत. म्हणून थोडेसे बारीक मंद आचेवर त्याला रंग येईपर्यंत ठेवणार आहोत आपण. फक्त ते हलवतोय, कारण एकाच बाजूला जर राहिलं तर मग ते एका बाजूला काळा होतो आणि दुसऱ्या बाजूला पांढरा पांढरा राहतो. हाताने बनवून खाऊ घालण्याची काही मजाच और आहे. तुम्ही बघालच इतके सुंदर गुलाबजाम झालेत. हे बघा. बरेचदा काय होतं, कोणी कोणी भेटायला येतात ना त्यावेळेस आणतात. त्यामुळं आजी आजोबांना गुलाबजाम खायला मिळतात, ही खातात ही ते. परंतु आपल्या हाताने इथं आश्रमात बनवल्यानंतर त्यांना जो आनंद होणार आहे खाताना, तो विकत आणलेल्या खाण्यामध्ये नाही होणार. आणि आपल्या हाताने बनवून खाऊ घालताना आपल्यालाही मनाला आनंद आणि समाधान मिळतं. आपण बघणार आहोत एक तारी पाक झालाय का. तो झाला की छान लागतात, मग पानसट नाही लागत, छान गोड लागतात. कशी झालीये मी घामाघूम मैत्रिणींनो. आता झाले आपले गुलाबजाम. तुम्ही बघालच परात भरून गुलाबजाम झालेत, परातभर झालेत. आणि हे असं दिसतंय घामाघूम झालेलं. मी पुसू पण शकत नाही कारण सगळे तेलाचे हात आहेत. हा आपला पाक. आता आपण दोन्ही थंड व्हायला ठेवणार आहोत थोडा वेळ. हात वगैरे स्वच्छ धुते आणि मग गुलाबजाम आपण पाकामध्ये टाकणार आहोत. आलेच मी. चलो बाय.
आता हा जो पाक आपण बनवलाय हा छान थंड झालाय. थंड म्हणजे खूप नाही, गुलाबजाम पण छान थंड झालेत. तर आता आपण पाकामध्ये टाकणार आहोत. हे बघा, तुम्ही बघू शकता पाकामध्ये गुलाबजाम टाकते. आता रात्री ह्याच्यासाठी बनवलेत की ते सकाळपर्यंत छान मुरतील, म्हणजे उद्या एकतर नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये. असे आपण देणार आहोत. जरी थंड झालं असेल पातेलं तरी सुद्धा हलक्या हाताने ह्यांना हलवणं गरजेचं आहे. आणि खूप जास्त पाक नाही केला, कारण खूप गोड पण नको ना, पाक शिल्लक राहायला नको. अगदी परफेक्ट रसदार गुलाबजाम तुम्ही बघताय. आणि नुसते पाहू नका, खायला पण आलात तरी चालेल. आता आपण काय करणार आहोत, हे बघा. म्हणजे हे मी खाणार नाहीये एवढे, हे तुम्हाला दाखवते. या गुलाबजाम खायला. हे असे सुंदरसे गुलाबजाम खायला तुम्ही येऊ शकता उद्या सकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत. हे छान मुरणार आहेत. आता ॲक्च्युली मुरलेले नाहीयेत. हे मुरले की आणखीन ते असे फुगतील चांगले, आणि तुम्हाला कळेलच, त्याचा रंग पण बदलतो मुरल्यानंतर. तुम्ही गुलाबजाम खायला या. थँक्यू.